प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण बघणार आहोत विश्वासामध्ये चालणं म्हणजे काय. अनेक वेळा आपण ख्रिस्ती म्हणून आपल्याला असं वाटतं की आपला परमेश्वरावर विश्वास आहे. आपण अनेक वेळा काही गोष्टी करतो जे आपल्याला वाटतं की परमेश्वराच्या दृष्टीने ते योग्य आहे, ते आपण विश्वासाने करतो असं आपल्याला वाटते. पण वचन आपल्याला विश्वासाबद्दल काय सांगतंय, आपला विश्वास कसा पाहिजे आणि आपण परमेश्वरावर कसा विश्वास ठेवला पाहिजे याबद्दल आपण आज वचनामधून बघणार आहे. विश्वासामध्ये चालणं म्हणजे नेमकं काय. आपण ख्रिस्ती म्हणून अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपण चर्चला जातो, प्रार्थना करतो, दशांश देतो किंवा जे आपल्या वाडवडिलांनी केलं, जे परंपरेनुसार जे आपल्याला शिकवलं गेलं ते सर्व आपण करतो आणि आपल्याला वाटतं की आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो. पण परमेश्वरावर विश्वास ठेवणं, विश्वासात चालणं म्हणजे नेमकं काय ते आज आपण बघणार आहे. तर फक्त चर्चला जाणं किंवा प्रार्थना करणं जेव्हा आपल्याला गरज असती, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असती, आपल्याला एखादी अडचण असते, त्यावेळेस आपण परमेश्वराचा दावा करतो, त्यावेळेस आपण परमेश्वराकडे जातो, आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तर याचा अर्थ असा नाही की आपला परमेश्वरावर विश्वास आहे, कारण आपण आपल्या गरजेनुसार परमेश्वराचं नाव घेतो. परमेश्वराचं नाव हे आपण निरंतर घेतलं पाहिजे. उठता बसता, चालता बोलता परमेश्वराची आपण आठवण केली पाहिजे. परमेश्वरासोबत आपण बोलणं गरजेचं आहे, कारण आपण विश्वासात चालतो. विश्वासात चालतो याचा अर्थच हा आहे की निरंतर परमेश्वर आपल्या मनामध्ये, त्याचं परमेश्वराचं वचन आपल्या मनामध्ये निरंतर आलं पाहिजे. परमेश्वराचं नाव आपल्या मनामध्ये निरंतर आलं पाहिजे. परमेश्वराचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयपटलावर आपण लिहून ठेवलं पाहिजे. विश्वासात चालणं म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे विश्वासात चालणं म्हणजे परमेश्वरावर अवलंबून राहणं. तर परमेश्वरावर आपण कसं अवलंबून राहू शकतो, कशा प्रकारे आपण अवलंबून राहू शकतो, तर आज आपण वचनातून बघू. 1 पेत्र याचा 5वा अध्याय 7वं वचन. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. परमेश्वरावर अवलंबून राहणं म्हणजे आपली सर्व चिंता त्याच्यावर टाकणं. आपण अनेक वेळा काय करतो, परमेश्वराकडे प्रार्थना करतो, पण जेव्हा परिस्थिती, आपल्याला विकट परिस्थिती येते त्यावेळेस आपण घाबरून जातो. अशी काही परिस्थिती असती ज्या परिस्थितीला बघून आपण घाबरतो. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये असे संकट येतात, अशी परिस्थिती येते की त्यावेळेस आपला विश्वास डगमगतो. पण वचनही सांगतं की आपण नेहमी परमेश्वरावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. आपण वचनात बघितलं, पेत्राचं पहिलं पत्र याचं 5वा अध्याय 7वं वचनामध्ये काय म्हटलंय की तुम्ही तुमची सर्व चिंता त्याच्यावर टाका, तुमची सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो. आपण ज्या जिवंत परमेश्वरावर आपला विश्वास टाकतो, ज्या जिवंत परमेश्वरावर आपला भरोसा आहे, तो परमेश्वर आपली काळजी करतो. म्हणून विश्वासात चालत असताना आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही, कारण वचन म्हणतं की तुम्ही तुमची चिंता त्याच्यावर टाका, तो तुमची काळजी करतो. परिस्थिती जरी कितीही विकट असली, किती जरी वाईट असली, तरी चिंता करायची गरज नाही, कारण परमेश्वर आपल्या सोबत आहे. परमेश्वर आपल्याला त्यातून बाहेर काढणार आहे. परमेश्वर आपली काळजी घेतो. निर्गमनाचा 14वा अध्याय 21 ते 22 वचन आपण बघू. मोशेने आपले हात समुद्रावर उगारिला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटवला. यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. आमेन. प्रेज द लॉर्ड. मोशे जेव्हा इस्रायल लोकांना घेऊन निघाला त्यावेळेस त्यांच्या समोर अशी वेळ आली की त्यांच्या पाठीमागं फारोचं सैन्य होतं आणि समोर तांबडा समुद्र होतं. आता लोक चिंता करू लागले, इस्रायल लोक पण घाबरले. परमेश्वरांनी त्यांना त्या समुद्रातून कोरड्या भूमीवरून चालत नेलं. परमेश्वरांनी समुद्र दुभागला. देवाचं वचन म्हणतंय की तुम्ही ज्या परमेश्वरावर, ज्या जिवंत परमेश्वरावर भरोसा टाकता, तो परमेश्वर आपली चिंता त्याच्यावर घेतो आणि आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये त्याच्या कृपेने चालवतो. इस्रायल लोक ज्या परिस्थितीमध्ये होते त्या परिस्थितीमध्ये
कोणी जरी असतं या जगामध्ये अशी परिस्थिती कोणासमोरच आली नाही, पण एक गोष्ट निश्चित होती की त्यांच्याबरोबर परमेश्वर होता. आणि जेव्हा आपण विश्वासात चालतो आणि परमेश्वराचा दावा करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्यासाठी समुद्र देखील दुभागतो. वचन म्हणतं की परमेश्वराने समुद्र दुभागला आणि इस्रायल लोक कोरड्या भूमीवरनं चालले. तुमच्या समोर आज कितीही वाईट परिस्थिती असली, कसलाही आजार असला, कसलीही कमतरता असली, कसलंही कर्ज असलं, कसलंही विकट परिस्थिती असली, तरी परमेश्वर म्हणतो की मी त्यातून तुम्हाला कोरड्या भूमीवरनं घेऊन जाणार आहे. परमेश्वर त्यातून मार्ग काढण्यास समर्थ आहे. म्हणून आपली सर्व चिंता परमेश्वरावर टाकणं गरजेचं आहे, कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर आहे जो आपली परिस्थिती बघतो आणि त्याच्या हातामध्ये घेतो आणि त्या परिस्थितीमधून मार्ग काढतो. आणि परमेश्वर आपल्या सोबत चालतो. इस्रायल लोकांसोबत परमेश्वर चालला. मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ म्हणून परमेश्वर त्यांच्या बरोबर चालला. आणि समुद्रातून जात असताना समुद्र दुभागलं आणि त्यांच्या आजूबाजूला समुद्र भिंतीसारखं उभं राहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन कोरडी झाली. एक अद्भुत चमत्कार आहे, अद्भुत गोष्ट आहे, अद्भुत परमेश्वराचं कार्य आहे, जे आपण जर विचार केला तर माणसाच्या शक्तीने, माणसाच्या बळाने ते शक्य नाहीये. आपण जर चिंता करत बसलो तर आपण त्याच परिस्थितीमध्ये राहणार. जर आपण आपल्या परिस्थितीकडे बघून जर घाबरलो आणि चिंता करत राहिलो तर त्या परिस्थितीतून आपण कधीच बाहेर निघणार नाही. मोशेने काय केलं? मोशेने परमेश्वरावर विश्वास ठेवला. मोशे विश्वासात चालत होता आणि त्याने इस्रायल लोकांना त्या समुद्रातून निभावून नेलं, कारण परमेश्वराने मोशेचा विश्वास बघितला आणि ते समुद्र दुभागलं. म्हणून कशीही परिस्थिती असली तरी चिंता न करता आपली चिंता परमेश्वरावर टाकणं गरजेचं आहे आणि परमेश्वर त्या चिंतेमधून, त्या अडचणीमधून मार्ग काढण्यास समर्थ आहे. आणि विश्वासात चालत असताना परमेश्वरावर भरोसा टाकून परमेश्वराच्या योजनेवर भरोसा टाकणं गरजेचं आहे, कारण देवाचं वचन म्हणतंय की त्याची योजना आपल्या हितासाठी आहेत, आपल्या भल्यासाठी आहेत, आपल्या भावी हितासाठी आहेत. भावी आपलं फ्युचर बदलणारे त्याचे प्लॅन आहेत. त्याची संकल्पना आपल्या भल्यासाठी आहेत. त्याची संकल्पना आपल्यासाठी जी आहे ते उत्तम आहेत. म्हणून आपण वचनातून बघू 2 करंती याचा 5वा अध्याय 7वं वचन. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. देवाचं वचन म्हणतंय की आम्ही विश्वासाने चालतो. आम्ही डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टींवर भरोसा टाकत नाही, तर आपण विश्वासामध्ये चालतो. देवाचं वचन म्हणतंय की आम्ही विश्वासामध्ये चालतो. जे आपल्या दृष्टीने जे आपल्याला दिसतंय त्याच्याकडे बघून आपण चालत नाही. तुमच्या दृष्टीने तुम्हाला दिसेल की तुमची परिस्थिती खूप बिकट आहे. काही गोष्टी अशा आहेत की लोक म्हणतील हे शक्य नाहीये, पण परमेश्वर म्हणतो की विश्वासाने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. प्रभू येशू म्हटला तुम्ही जर विश्वास ठेवणार तर देवाचं गौरव पाहणार. म्हणून देवाचं वचन म्हणते की आपण विश्वासाने चालतो. म्हणून विश्वासात चालणं गरजेचं आहे. विश्वासात चालणं म्हणजे जे आपल्याला दिसतंय त्या गोष्टीवर भरोसा नाही ठेवायचा. जे परिस्थिती जर वाईट आहे तर परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपला विश्वास, आपलं लक्ष, आपलं फोकस परमेश्वरावर पाहिजे. कारण विश्वासात आपण चालतो म्हणजे आपण परमेश्वराकडे बघतो, आपण परिस्थितीकडे बघत नाही. अनेक वेळा आपण काय करतो, आपण ख्रिस्ती म्हणून आपण म्हणतो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, पण जेव्हा परिस्थिती वाईट असते, अनेक वेळा संकट येतात, आजार येतो, काही परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते. आपल्या लेकरांची चिंता असते, पैशाची चिंता असते, आपल्याला अनेकांची काळजी असते, आपल्या घराची काळजी असते. आपण काय खाणार, काय घालणार, काय कपडे घालणार, काय खाणार. पण देवाचं वचन म्हणते की काय खाणार, काय घालणार चिंता करू नका, उद्याची चिंता करू नका, कारण परमेश्वर सगळं बघून देईल. आणि आपण विश्वासाने चालतो त्यावेळेस आपलं लक्ष फक्त परमेश्वराकडे पाहिजे, परिस्थितीकडे नाहीये. परिस्थिती कितीही जरी वाईट असली, अनेक वेळा लोक आपल्याला म्हणतील की परिस्थिती खूप वाईट आहे, म्हणजे त्यांच्या अनुभवानुसार ते सांगतील. त्यांना जिवंत देवाची ओळख नाही. आपल्याला जिवंत देवाची ओळख आहे. तर परिस्थिती जरी वाईट असली तरी आपला परमेश्वर त्यातून मार्ग काढणारा परमेश्वर आहे. आपण परमेश्वराकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. लूक याचा 5वा अध्याय 3 ते 7 वचन आपण बघू. त्या मजव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मजव्यात बसून समुद्रात शिक्षण देऊ लागला.
आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू शिमोनाच्या मच्छ्यामध्ये बसलेला होता आणि लोकांसोबत बोलत होता. आणि लोकांसोबत बोलणं झाल्यानंतर प्रभू येशू शिमोनाला म्हटला, शिमोनाशी प्रभू येशू बोलला की आपली नाव, त्याचा जो मछवा होता, प्रभू येशूने त्याला सांगितलं की तो खोल समुद्रामध्ये घेऊन जा आणि त्या ठिकाणी जाळ टाक. तर प्रभू येशूने जेव्हा शिमोनाला सांगितलं त्यावेळेस शिमोन प्रभू येशूला म्हटला, पुढे शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण बघतो की प्रभू येशूने शिमोनाला सांगितलं की तू तुझा मछवा, तुझी नाव खोल समुद्रात घेऊन जा आणि त्या ठिकाणी जाळी टाक. तर शिमोन प्रभू येशूला म्हणतो की आम्ही रात्रभर प्रयत्न केलं पण आमच्या हाती काहीच लागलं नाही, आम्हाला मासे भेटलं नाही. पण शिमोन प्रभू येशूला म्हटलं, ठीक आहे, तुम्ही सांगता म्हणून आम्ही टाकतो, आम्ही जाळी टाकतो. आणि जेव्हा ते खोल समुद्रात गेले आणि शिमोनाने त्या समुद्रामध्ये जाळे टाकले त्यावेळेस इतके मासे आले की ती जाळी त्यांची फाटू लागली, त्यांच्या नावेमध्ये इतके मासे आले की ती नाव पण बुडू लागली. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांना, त्यांचे जे साथीदार होते किनाऱ्यावर, त्यांना बोलवलं, कारण इतके मासे आले की त्यांच्या नावेमध्ये तेवढी जागा नव्हती ते मासे ठेवण्यासाठी. त्यांनी त्यांच्या साथीदारांना बोलवलं, त्यांच्या नावेमध्ये पण ते मासे ओतले आणि इतकी मासे त्यांना भेटले त्या दिवशी की त्यांच्याकडे ठेवण्यासाठी जागा नव्हती. आपण विश्वासामध्ये चालतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला अशा प्रकारे आशीर्वादित करतो की आपली क्षमता, आपली कॅपॅसिटी परमेश्वर बघत नाही, तर त्याची कॅपॅसिटी, त्याच्या क्षमतेनुसार परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. आपण कदाचित म्हणू की माझ्याकडे इतकंच आहे, मी माझे पूर्ण प्रयत्न केले, मी माझी पूर्ण क्षमता लावली. शिमोन म्हटला, मी रात्रभर प्रयत्न केलं पण काहीच हाती लागलं नाही. आपण आपल्या बुद्धीने जर प्रयत्न केलो, आपण रात्रभर प्रयत्न करू, आपण आयुष्यभर प्रयत्न करू, पण हातात काहीच लागणार नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतंय की पैशाच्या मागे पळू नका, त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा आणि सर्व आशीर्वाद तुमच्या मागे येतील, सर्व आशीर्वाद तुम्हाला भेटतील. कारण प्रभू येशूने जेव्हा शिमोनाला सांगितलं की तू खोल समुद्रामध्ये जाळी टाक, त्यावेळेस शिमोनाने त्याची आज्ञा पाळली आणि विश्वासाने कार्य केलं, विश्वासामध्ये तो चालला. त्यावेळेस इतके मासे त्याच्या हाती लागले की त्याच्या नावेमध्ये जागा देखील नव्हती. त्याला इतरांना बोलवा लागलं आणि त्यांच्या नावेमध्ये ते मासे टाकावं लागले आणि दोन्ही नावं बुडू लागली, त्यांची जाळी देखील फाटू लागली. इतका आशीर्वाद, इतकं अद्भुत मोठं कार्य, चमत्कार प्रभू येशूने त्या ठिकाणी केलं. कारण जेव्हा आपण विश्वासात चालतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या कॅपॅसिटीनुसार नाही तर त्याच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला आशीर्वादित करतो, त्याच्या क्षमतेनुसार आपण आशीर्वादित होतो. आपली क्षमता जेव्हा आपण लावतो, आपली बुद्धी जेव्हा आपण लावतो त्यावेळेस आपण हारतो. त्यावेळेस कदाचित आपल्या हाती काहीच लागणार नाही, कारण आपण आपल्या बुद्धीने चालतो. आपल्याला वाटतं की आता शिमोन हा मासेकरी होता, त्याचा व्यवसाय होता, तो मासेकरी होता. त्या ठिकाणी तो मासेकरी असून प्रभू येशू त्याला सांगतो. कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे मला जास्त अनुभव आहे, कधी कधी आपल्याला असं वाटतं मी हे शिकलेलं आहे, मी याचा अभ्यास केलेला आहे किंवा मला याचा अनुभव आहे. आपण अनेक वेळा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो. आपण म्हणतो विश्वासात चालतो, पण विश्वासात चालणं म्हणजे स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणं नाहीये, तर परमेश्वरावर अवलंबून राहणं आणि परमेश्वरावर भरोसा ठेवणं. आपल्या बुद्धीवर अवलंबून जर आपण राहिलो तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. आपल्याकडे कदाचित एखाद्या गोष्टीची कमतरता असेल, पण ज्यावेळेस आपण आपलं विकनेस, आपली कमतरता परमेश्वराच्या हाती देतो तर परमेश्वर त्याला मल्टिप्लाय करतो, परमेश्वर त्याला बहुगुणित करतो. आणि बहुगुणित अशा प्रकारे करतो की ते फक्त आपल्यासाठी आशीर्वादित नाही होत, फक्त ते आपल्यासाठी आशीर्वादाचं कारण नाही होत, तर ते इतरांसाठी पण आशीर्वादाचं कारण होतं. या ठिकाणी शिमोनाने जेव्हा येशूची आज्ञा पाळली त्यावेळेस त्याला इतके मासे भेटले, इतके मासे त्याच्या जाळीमध्ये आले की त्याच्याकडे ठेवण्यासाठी जागा नव्हती. त्याने त्याच्या साथीदारांना बोलवलं
आणि त्यांच्या नावेत पण मासे टाकले. म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद असा आहे की आपण इतरांसाठी आशीर्वाद बनतो ज्यावेळेस आपण विश्वासात चालतो. आपण अजून एक उदाहरण बघतो बायबलमध्ये की एक लहान मुलगा होता ज्याने 2 मासे आणि 5 भाकरी प्रभू येशूकडे आणले आणि त्या 2 माशांद्वारे आणि 5 भाकरींद्वारे प्रभू येशूंनी 5,000 लोकांना खाऊ घातलं. आता हे जगाच्या दृष्टीने हे खूप अशक्य गोष्ट आहे, अद्भुत गोष्ट आहे. कारण हे फक्त सर्वशक्तिमान परमेश्वर आणि प्रभू येशू जो देवाचा पुत्र, एकुलता एक पुत्र जो ह्या जगामध्ये आला तुमच्या आणि माझ्या पापासाठी, आपल्या पापांसाठी, तो देवाचा पुत्र प्रभू येशू फक्त तोच हे करू शकतो. आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तर आपल्याला ह्या गोष्टीची खात्री आहे की जे पण आपल्याकडे आहे, जे पण आपलं विकनेस आहे, जी आपली कमतरता आहे, ते आपण जेव्हा परमेश्वराच्या हातामध्ये देतो तर ते परमेश्वर बाजूला करतो आणि त्यामध्ये परमेश्वर त्याचा आशीर्वाद घालतो आणि आपल्याला कसल्याच गोष्टीची कमतरता पडत नाही. आणि याची खात्री आपल्याला परमेश्वर वचनातून देतो. आपण जर वचनामध्ये बघितलं तर शिमोनाला खात्री नव्हती. तो म्हटला प्रभू येशूला की आम्ही जाळं टाकून बघितलं पण आमच्या हाती काहीच लागलं नाही. आपण अनेक वेळा म्हणतो मला खूप ज्ञान आहे, आता सायन्स खूप पुढे गेलेलं आहे, आपण खूप टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स झालेली आहे, आपण बघितलेले मोबाईल फोनद्वारे किंवा कोणत्याही गोष्टीद्वारे आपण बघतो की किती ऍडव्हान्स झालेले. पण सायन्स कितीही ऍडव्हान्स झालं तरी आपण विश्वासात चालतो याचा अर्थ आपला भरोसा फक्त परमेश्वरावर पाहिजे. या जगातल्या कोणत्याही विज्ञानावर, कोणत्याही टेक्नॉलॉजीवर आपण भरोसा टाकू शकत नाही. आपल्याला त्यातून ज्ञान मिळतंय पण देवाचं वचन म्हणतंय की ज्ञानाचा प्रारंभ हा देवाच्या भयामध्ये आहे. देवाच्या भयामध्ये ज्ञानाचा प्रारंभ आहे. म्हणून आपण स्वतःला बुद्धिमान समजू नये तर देवाची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. जर परमेश्वर आपल्याला सांगतो तर ते करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ते आपण करतो तर परमेश्वराच्या प्लॅननुसार आपण चालतो. विश्वासात चालणं म्हणजे परमेश्वराच्या प्लॅननुसार चालणं, परमेश्वराची आज्ञा पाळणं. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा परमेश्वर आपल्याकडं जे कमतरता आहे ती कमतरता दूर करतो आणि आपल्याला अशा प्रकारे आशीर्वादित करतो की आपण इतरांसाठी आशीर्वादित बनतो. आपण देवाचं वचन म्हणतंय की आपण उसने घेणारे नाही तर आपण उसने देणारे आहे. देवाचं वचन म्हणतंय की तुम्ही राष्ट्रांना उसने देणारे बनणार. आज आपण म्हणतो की आपल्याला कदाचित कमतरता असेल, पैशाची कमतरता असेल, कर्ज असेल, पण देवाचं वचन म्हणते की जेव्हा तुम्ही विश्वासात चालता तर ते कर्ज नाही राहणार, तुम्ही कर्जबाजारी नाही राहणार, तुम्ही देणारे बनणार. तुम्ही कर्ज देणारे बनणार, तुम्ही उसने घेणारे नाही तर तुम्ही राष्ट्रांना उसने देणारे बनणार. शिमोनाने जेव्हा प्रभू येशूची आज्ञा मानली, तो स्वतः मासे पकडणार होता, तो फिशरमॅन होता. आता त्याला किती वर्षांचा अनुभव असेल, पण तो म्हटला ठीक आहे प्रभू तू म्हणतो तर मी टाकतो. आपण जर देवाला म्हटलं की नाही मला जास्त अनुभव आहे किंवा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिलो तर कार्य नाही होणार, तर आपल्या जीवनात चमत्कार नाही होणार. कारण विश्वासात चालणं म्हणजे परमेश्वरावर अवलंबून राहणं आणि परमेश्वराच्या प्लॅननुसार चालणं, परमेश्वराची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. पुढे आपण बघतो विश्वासात चालणं म्हणजे धीर धरणं. विश्वासात चालणं म्हणजे जे देवाचं प्रॉमिस आहे त्याच्यावर भरोसा ठेवणं, परमेश्वरावर आपली आशा लावणं आणि धीर धरणं आणि वाट बघणं. विश्वासात चालणं म्हणजे परमेश्वराची वाट बघणं. आपण वचनातून बघू याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय 3 ते 4 वचन. विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. प्रेज द लॉर्ड. आमेन. आपल्याला जर अखंड परिपूर्णता पाहिजे तर विश्वासामध्ये धीर धरणं गरजेचं आहे. आपण विश्वासात चालतो याचा अर्थ असा नाही की आता प्रार्थना केली आणि परमेश्वराने लगेच उत्तर दिलं पाहिजे. कधी कधी परमेश्वर लगेच उत्तर देत नाही, कारण त्याचे प्लॅन वेगळे असतात, त्याची योजना वेगळ्या आहेत. परमेश्वर त्याच्या योजनेनुसार कार्य करतो, त्याच्या समयानुसार कार्य करतो. म्हणून आपण विश्वासात चालतो म्हणजे त्याच्या समयानुसार, त्याच्या प्लॅननुसार चालणं गरजेचं आहे. कारण विश्वासात चालणं म्हणजे जो व्यक्ती विश्वासात चालतो तो परमेश्वरावर भरोसा टाकतो. आणि जर आपण परमेश्वरावर भरोसा टाकतो तर आपल्याला धीर धरणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या समयानुसार, त्याच्या योजनेनुसार परमेश्वर प्रत्येक गोष्ट पूर्ण करत असतो. तर कधी कधी आपल्याला धीर धरणं गरजेचं आहे, वाट बघणं गरजेचं आहे. कारण ही आपली परीक्षा आहे, विश्वासाची परीक्षा आहे.
अनेक वेळा लगेच आपल्याला उत्तर भेटत नाही. आपल्याला असं वाटतं की मी किती प्रार्थना करतो, आपल्याला म्हणजे प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही. आणि आपण असं म्हणतो की काही परिस्थिती अशी आहे की प्रार्थना करतो पण ती बदलत नाही. देवाचं वचन म्हणते प्रार्थनेने परिस्थिती बदलते. कधी कधी आपल्यासाठी ती विश्वासाची आपल्या परीक्षा असते. कधी कधी धीर धरणं, वाट बघणं हे आपल्याला विश्वासामध्ये अधिक बळकट करण्यासाठी असते. आपला विश्वास अजून वाढवण्यासाठी असते. कधी कधी आपल्याला वाट बघण्याची गरज असते, कधी कधी धीर धरण्याची गरज असते. परमेश्वराला धरून राहण्याची गरज आहे. होल्ड ऑन टू गॉड म्हणजे देवाला धरून राहण्याची गरज आहे. विश्वासात चालणं म्हणजे देवाला धरून राहणं आहे. आपल्याला लगेच जरी कोणती गोष्ट भेटली नाही तर ह्या गोष्टीची आपल्याला खात्री निश्चित आहे की परमेश्वर करणार, परमेश्वर देणार. कारण परमेश्वर बोललाय तर परमेश्वर करणार. परमेश्वराचा कोणताही शब्द परमेश्वर विनाकारण बोलत नाही. देवाचं वचन म्हणते की त्याचा शब्द कार्य केल्याशिवाय त्याच्याकडे परत जात नाही. जर परमेश्वर बोललाय तर परमेश्वर करणार. जर परमेश्वराने आपल्याला एक प्रॉमिस केलेलं आहे, परमेश्वराने आपल्याला प्रॉमिस दिलं तर ते परमेश्वर प्रॉमिस पूर्ण करणारच आहे. त्यासाठी आपल्याला फक्त धीर धरणं गरजेचं आहे. कधी कधी ती आपली परीक्षा असते की आपण विश्वासात किती बळकट आहोत, आपण विश्वासात किती स्ट्रॉंग आहोत. आणि त्यासाठी आपल्याला धीर धरणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण धीर धरतो त्यावेळेस आपल्याला वचनामध्ये म्हटलं की आपल्याला अखंडपणे आपण आशीर्वादित होतो, आपण परिपूर्ण होतो विश्वासामध्ये. धीर धरणं म्हणजे चिडचिड करणं किंवा विश्वासामध्ये जेव्हा आपण धीर धरतो त्यावेळेस अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की किती वाट बघायची, किती वेळेस म्हणजे प्रार्थना करायची, किती वेळेस आपण परमेश्वराला तीच गोष्ट सांगायची. पण देवाचं वचन म्हणते की धीर धरा, विश्वासामध्ये खंबीर राहा, विश्वासामध्ये स्थिर राहा. आपण विश्वासामध्ये धीर धरतो. कधी कधी काय होतंय, आपला धीर सुटतो. कधीतरी आपण परमेश्वराला ब्लेम करतो, परमेश्वराकडे कंप्लेंट करतो की असं कसं, एवढं वाट बघितलं पण तू उत्तर देत नाहीये. पण देवाचं वचन म्हणते की विश्वासामध्ये खंबीर राहा, विश्वासामध्ये स्थिर राहा आणि शांत राहा. आपण वचनातून बघू इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय 23 वचन. आपण न टळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. आमेन. आमेन. देवाचं वचन म्हणते ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. मग तो विश्वसनीय आहे म्हणून आपल्याला विश्वास धरणं गरजेचं आहे. आपण आशा धरतो आणि आपण कशाची आशा धरतो तर त्याने आपल्याला प्रॉमिस केलेले, त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे. त्याच्या वचनावर आपण आशा धरतो. तर आपल्याला धीर धरणं, वचनामध्ये खंबीर राहणं, वचनामध्ये स्थिर राहणं आणि शांत राहणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन म्हणते जेव्हा आपण वचनामध्ये स्थिर राहतो, खंबीर राहतो, धीर धरतो त्यावेळेस परमेश्वर त्याचं प्रॉमिस पूर्ण करतो, परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करतो. देवाचं वचन म्हणते त्याने वचन दिलं तर तो पूर्ण करणार. कारण देवाचा शब्द हा कार्य केल्याशिवाय त्याच्याकडे परत जात नाही. जर परमेश्वर बोलतो तर परमेश्वर ते करतो. बायबलमध्ये असं एकही वचन नाहीये, परमेश्वराचा एकही शब्द नाहीये जो परमेश्वराने असंच बोललाय. व्यर्थ बोललेला कोणताही शब्द नाही. बायबलचं एकही वचन व्यर्थ नाहीये. प्रत्येक वचन कार्य करणार आहे. म्हणून परमेश्वराच्या वचनावर, बायबलच्या वचनावर विश्वास ठेवून विश्वासामध्ये चालणं गरजेचं आहे. निर्गम याचा 14वा अध्याय 14 वचन आपण बघू. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. आमेन. देवाचं वचन म्हणतंय की परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. आपण जेव्हा विश्वासामध्ये खंबीर राहतो, आपण जेव्हा विश्वासामध्ये स्थिर असतो, आपण जेव्हा विश्वासामध्ये धीर धरतो, आपण विश्वासामध्ये वाट बघतो, तर आपण कोणासाठी धीर धरतो, आपण कोणासाठी वाट बघतो, कोणासाठी आपण खंबीर असतो तर परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या वचनासाठी. कारण परमेश्वर बोललाय, परमेश्वरने आपल्याला प्रॉमिस दिलंय. तर देवाचं वचन म्हणतंय की तुम्ही स्थिर राहा, तुम्ही शांत राहा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. आपण निर्गमाच्या पुस्तकात बघितलं तर परमेश्वर इस्रायल लोकांसाठी लढला. परमेश्वर म्हटला की ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज बघत आहे त्या मिस्री लोकांना तुम्ही परत बघणार नाही, इथून पुढे कधीच बघणार नाही. ज्या परिस्थितीला आज आपण बघत आहे त्या परिस्थितीमध्ये परमेश्वरावर भरोसा ठेवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा परमेश्वरावर विश्वास ठेवून आपण चालतो तर ती परिस्थिती परत आपण बघणार नाही. परिस्थिती परमेश्वर बदलणार, परमेश्वर उत्तर देणार. म्हणून विश्वासात चालत असताना आपल्याला परमेश्वरावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या प्लॅनवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, त्याच्या प्लॅननुसार चालणं गरजेचं आहे आणि धीर धरणं गरजेचं आहे.
स्थिर राहणं गरजेचं आणि शांत राहणं गरजेचं आहे. विश्वासात चालणं म्हणजे नुसतं चर्चला जाणं, प्रार्थना करणं एवढंच नाहीये, तर परमेश्वरावर अवलंबून राहणं, त्याची आज्ञा पाळणं, त्याच्या प्लॅननुसार चालणं आणि स्थिर राहणं आणि खंबीर राहणं विश्वासात. आणि जेव्हा आपण ही गोष्टी करतो त्यावेळेस परमेश्वर अद्भुत प्रकारे आपल्याला चालवतो, अद्भुत प्रकारे आपल्या जीवनामध्ये मार्ग तयार करतो, अद्भुत प्रकारे आपली परिस्थिती बदलतो. आणि हे केल्याने आपण परमेश्वराचा अनुभव घेतो. ज्यांनी ज्यांनी हे केलं, ज्यांनी ज्यांनी विश्वासामध्ये परमेश्वराची वाट बघितली, अनेक उदाहरण आहेत बायबलमध्ये, अनेक उदाहरण आहेत. जसं अब्रामाचं उदाहरण आहे, हन्नेचं उदाहरण आहे, जसं एलिशिबाचं उदाहरण आहे. अनेक देवाचे सेवक, अनेक देवाचे संदेष्टे, त्यांनी परमेश्वराची वाट बघितली, परमेश्वरावर भाव ठेवला, परमेश्वराच्या विश्वासामध्ये ते स्थिर राहिले, खंबीर राहिले आणि त्यांनी धीर धरला आणि शांत राहिले. परमेश्वराला त्याचं कार्य करू दिलं. म्हणून आपण वाट बघू, परमेश्वराला त्याचं कार्य करू देऊ आणि परमेश्वर नक्कीच कार्य करणार. कारण तो त्याचं वचन देतो तर ते वचन पूर्ण करतो. परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करतो. देवाचं वचन सांगते, बायबलमध्ये आपल्याला सांगते की परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करतो आणि देव नक्कीच त्याचं वचन पूर्ण करणार. म्हणून आपण विश्वासामध्ये चालण्यासाठी आपण प्रार्थना करू. विश्वासामध्ये परमेश्वराने आपल्याला चालवावं, परमेश्वराने आपल्याला अजून बळकट करावं आणि परमेश्वराची योजना आपल्या जीवनातनं परमेश्वर पूर्ण करून घेण्यासाठी आपण प्रार्थना करू. आमेन. प्रेज द लॉर्ड. या वचनाच्या द्वारे परमेश्वर नक्कीच तुमच्या जीवनात कार्य करणार आहे आणि परमेश्वराने जसं सांगितलं आहे की तुम्ही धीर धरा आणि परमेश्वराच्या विश्वासात चाला. आपण बघतो की पक्षी, जे प्राणी आहेत, ते उद्याची पर्वा करत नाही की उद्या काय होणार आहे. त्यांनी त्यांचं अन्न कसं, त्यांना उद्याचं अन्न त्यांना भेटणार आहे हे त्याची पर्वा करत नाही. परमेश्वर त्यांना देणारा, परमेश्वर त्यांना सांभाळणारा महान जिवंतमान आहे. तसंच आपण देखील परमेश्वरावर पूर्ण काय आपलं जीवन सोपवायला पाहिजे, परमेश्वरावर आपण भरोसा ठेवायला पाहिजे. जसे प्राणी, पक्षी उद्याची पर्वा करत नाही, परमेश्वर जसं त्यांना त्यांचं रक्षण करतो, त्यांना चालवतो, तसं परमेश्वर आम्हाला देखील चालवतो. आणि तुमची काही प्रार्थनेची काही रिक्वेस्ट असेल तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आम्ही नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करू.